उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरात दाखल. खुलताबाद परिसराची केली पाहणी. जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयाच्या इमारतीस 65 वर्ष झाले, नवीन इमारत तयार झाली नाही. अंबादास दानवेंचा विधान परिषद सभागृहात प्रश्न. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादेत असलेली औरंगजेब यांची कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगर मध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत असून खुलताबाद परिसराची पाहणी आणि जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचं वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे. यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याची माहिती समोर येते. सध्या एका टीमनं छत्रपती संभाजीनगर शहर, खुलताबाद परिसराची पाहणी केली. शिवाय मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड जवळ असलेल्या विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यातही हालचालींवर लक्ष केंद्रित केलंय. औरंगजेब कबरीच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का, यावर बारीक लक्ष असणार आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यात शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी तपास यंत्रणेनं या भागात रेकी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणी देखील पथक गेले आहेत. तेथील संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. त्यासाठी स्थानिक एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. संभाजीनगर जिल्ह्यातील घाटी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीस 65 वर्ष पूर्ण झाले असून रुग्णालयाची नवीन इमारत तयार झालेली नाही. जुन्या इमारतीत 1200 बेड जागा असताना इथं दररोज 2000 रुग्ण उपचार घेतात. यामुळे या नवीन इमारतीची अत्यंत आवश्यकता असताना ही इमारत कधी पूर्ण होणार असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केलाय. मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे की 1960 ची स्थापना आहे, म्हणजे 64 वर्षापूर्वीचं 65 वर्षापूर्वीचं ही इमारत आहे. मला सांगा की 65 वर्षापूर्वीचं आताच्या घडीला आपण या इमारतीची कोणत्याही 30 वर्ष लाईफ पकडतो आणि याला 65 वर्ष झालेलं आहे. 65 वर्ष झालेले आहे आणि माननीय शिंदे साहेब इथं समोर बसलेले आहे. शिंदे साहेब माननीय शिंदे साहेब इथं बसलेले आहेत. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी त्यांनी तिथं व्हिजिट केली होती, आत्ता मागच्या वर्षीच्या, आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती वाढीव मनुष्यबळाची पण आणि 836 कोटी रुपयाची पण. सभापती महोदय, 1200 बेडचं हॉस्पिटल आहे, प्रत्यक्षात 2000 रुग्ण या हॉस्पिटलमध्ये. मग आता आपण म्हणाल कुठं खाली, कुठं इकडं तिकडं, आणि ओपीडी 2-3 हजाराची वेगळी. आणि म्हणजे आत्ताच्या घडीला 2000 पेशंट तिथं ऍडमिट असतातच, अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, प्रश्न असा आहे की आपण 1200 बेडचं हॉस्पिटल आहे, त्या हिशोबानं स्टाफ आहे, रोज प्रत्यक्षात तिथं 2000 पेशंट रोज असतात. आता तुम्ही सांगितलं सुपर स्पेशालिटी केंद्राची योजना ही केंद्राच्या मार्फत हे झालेलं आहे. माझा मुद्दा असा की इतक्या दिवसानं पेंडिंग आहे, 65 वर्ष एखाद्या इमारतीला होतात आणि राज्य सरकार त्याच्याविषयी प्रायोरिटीनं लक्ष देत नाही. आणि म्हणून घाटीचं मला असं वाटतं महत्त्व मी काय सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच या चांगल्या पद्धतीनं माहिती आहे.
पण स्ट्रक्चरल ऑडिटच्या अँगलने 65 वर्षाची इमारत राहू कशी शकते? 2-4 वर्षांनी ती पडेल अशा प्रकारची स्थिती झाली सभापती महोदय. आणि म्हणून हे काम गतीनं, एकदम गती म्हणजे तीव्र गतीनं मला असं वाटतं येणार काळात होण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेबांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे. मराठवाड्याच्या विकासामधला महत्वाचा तो घटक आहे आणि म्हणून याला गतीनं हे 768 836 कोटी रुपयाची योजना आहे. लवकरात लवकर तीव्र गतीनं किती कालावधी पूर्ण करणार हा माझा प्रश्न आहे. गंगापूर येथील गट साधन केंद्राला शुक्रवारी दिनांक 21 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास आग लागली. या स्टॉक रूम आगीमध्ये जुनं पुस्तकं, जुने टेबल, खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. इतर महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. गंगापूर येथील गट साधन केंद्रातील नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या नवीन पुस्तकांसहित इतर महत्वाचे दस्तऐवज सुरक्षित आहे. आग लागल्यानंतर तब्बल 2 तासांनी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गंगापूर पंचायत समिती आवारात असलेल्या गटसाधन केंद्राच्या मागील बाजूस महावितरणच्या 33 केव्हीची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे. शुक्रवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास या तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे येथील कचऱ्यानं पेट घेतला. त्यानंतर ही आग गटसाधन केंद्रात पसरली. गटसाधन केंद्राच्या मागे राहणारे पवन चव्हाण यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याविषयी माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. अग्निशमन वेळेवर न आल्यामुळे ही आग जास्त लागली. पाहता पाहता गंगापूर गट शिक्षणाधिकारीचं कार्यालयात आग लागल्यामुळे अनेक कागदपत्र जळून खाक झालेत. गट शिक्षणाधिकारी यांच्या पाठीमागची भिंत जवळ असलेले विद्युत पुरवठाचे खांबा इथून शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागलेली आहे, असं शेजारी असलेल्यांनी सांगितलं. यामध्ये जुने पुस्तकं व काही जुन्या खुर्च्या, टेबल जळून खाक झालेत. शिक्षण विभागाचे जे महत्वाचे कागदपत्र होते ते सुरक्षित आहेत, याची माहिती गट शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. ही आग विझवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महानगरपालिका व गंगापूर नगरपालिकाचे अग्निशामक वेळेवर आल्यामुळे ही मोठी घटना टळली. गंगापूर पंचायत समिती आवारात असलेल्या गट साधन केंद्राच्या मागील बाजूस महावितरणाच्या 33 केव्हीची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे, त्यामुळेच आग लागलेली आहे. सकाळीच फोन आला होता घोगरे सरांचा 8:30 वाजता. तर आपल्या स्टोर रूमच्या पाठीमागे एक डीपी आहे. त्या डीपीच्या खाली शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ते गवत जळत येऊन पाठीमागच्या खिडकीमधून आग कार्यालयामध्ये पसरली आणि कार्यालयामध्ये ते स्टोर रूममधले असलेले काही जुने युनिफॉर्म आणि जुने पुस्तक तिथे ठेवण्यात आले होते प्रशिक्षणाचे. ते प्रशिक्षणाचे पुस्तकं तिथे जळालेले आहेत आणि जीवितहानी काही झाली नाही, परंतु काही खुर्च्या, काही टेबल, आता आग विझवण्याचं काम सुरू आहे. आग विझवल्याच्या नंतर लक्ष देण्याचं काय नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण पोलीस स्टेशन आणि तहसीलला पंचनामा करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि तिथे आपण रिपोर्टसुद्धा दिले आहे. या आगमध्ये जे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र ते कुठे होते? नाही, आपल्या जी रेकॉर्ड रूम आहे ती सेफ आहे, ती आपल्या कार्यालयाच्या दक्षिण बाजूला आहे. त्याच्यामुळे तिकडे काही आग पसरली नाही. त्याच्यामुळे शिक्षकांची जी काही रेकॉर्ड आहे ते सुव्यवस्थित आहे. आपण पाहू शकता की आमच्या आता डाव्या बाजूला जी रूम आहे त्याच्यामध्ये आम्ही कपाटामध्ये सेवा पुस्तिका ठेवलेल्या असल्यामुळे तिथपर्यंत आग पोहोचली नाही. सर्व रेकॉर्ड सुरक्षित. नाव काय सर? नाव तुमचं? माझे नाव समाधान आरत, शिक्षण अधिकारी गंगापूर. शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश प्रदीप जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त निरीक्षण गृहातील मुलांना अन्नदान करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश भैया जयस्वाल युवा सेना मराठवाडा निरीक्षक यांचा वाढदिवस 23 मार्च रोजी आहे. या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपत शहरातील निरीक्षण गृह, बालगृह येथील मुलांना त्यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आलं. या उपक्रमाचं आयोजन युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. समाजातील दुर्लक्षित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. बालगृहातील मुलांना गरम व पौष्टिक अन्न देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये युवा सेना पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, शिवसेना कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलाय. यावेळी बोलताना ऋषिकेश भैया जयस्वाल यांनी सांगितलं की समाजातील वंचित आणि गरजू मुलांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. फक्त वाढदिवसानिमित्तच नव्हे तर नियमितपणे असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प संघटनेमार्फत केला आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. दे ना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. त्या बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या तेलंगणाच्या मनोरुग्ण महिलेस पुनर्वसनासाठी गंगापूर पोलिसांनी व माणुसकी समूहानं मायेचा आधार दिला असून माणुसकी वृद्ध सेवालय जटवाडा रोड इथं तिला पुनर्वसनासाठी दाखल करण्यात आलंय. सदर महिला ही गंगापूर इथं रोडवर पळताना व आरडाओरडा करताना पोलिसांना पेट्रोलिंग करताना आढळून आली.
पोलीस अंमलदार सिंगल यांनी सदर महिलेला गंगापूर पोलीस स्टेशन इथं आणलं. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिला मराठी व हिंदी भाषा येत नसल्यानं पोलिसांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमाणी यांच्या मार्फत दुभाषिक यांचा शोध घेतला. दुभाषिक यांनी सदर महिलेला तिच्या भाषेतून तिचं नाव गाव विचारलं. तिनं आपलं नाव हकीला पती नागराज वय 30 वर्ष राहणार बायाराम मेहबूबाबाद जिल्हा वरंगल राज्य तेलंगणा हे सांगितलं. यानंतर पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला परंतु अद्याप कोणतेही नातेवाईक समोर आले नाहीत. सदर महिलेच्या वागण्या आणि बोलण्यावरून सदर महिला मानसिक आजारानं त्रस्त असल्याचं कळालं. त्यानंतर कुमारसिंग राठोड पोलीस निरीक्षक गंगापूर यांनी तात्काळ महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दामिनी पथकाच्या आरती जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीनगर ग्रामीण यांच्याशी संपर्क साधून सदर महिलेस शासकीय रुग्णालय घाटी संभाजीनगर इथं प्रथम उपचाराकरिता पाठवलं. घाटीतील डॉक्टर यांनी तपासून तिचे कोणीही नातेवाईक मिळत नसल्यानं तिच्या सुरक्षेच्या व मानवतेच्या दृष्टीनं तिचं पुनर्वसन होण्यासाठी योग्य कारवाई होण्याबाबत कुमारसिंग राठोड पोलीस निरीक्षक गंगापूर यांनी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तिच्या पुनर्वसनासाठी पुढे आले व मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना सदर महिलेची माहिती फोनद्वारे दिली व पुनर्वसनासाठी विनंती केली असता माणुसकी समूहाच्या टीमनं तात्काळ सकारात्मकता दाखवत मदत कार्यासाठी पुढे सरसावले. सुमित यांनी पोलिसांच्या मदतीनं सदर महिलेस शासकीय रुग्णालय घाटी संभाजीनगर इथं प्रथम उपचाराकरिता दाखल केलं व प्रथम उपचार करून कागदोपत्री पूर्तता करून सदर महिलेस आपले माणुसकी वृद्ध सेवालय गावंदरी तांडा जटवाडा रोड इथं अन्न वस्त्र निवारा व पुनर्वसनासाठी माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल केलं. संचालिका पूजा पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली व सदर महिलेस गंगापूर पोलिसांनी व माणुसकी समूहाच्या टीमनं मदत कार्य केलं. यात सदर महिलेची पुढील कायदेशीर कारवाई माननीय विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व अन्नपूर्णा सिंग अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशन येथील कुमारसिंग राठोड पोलीस निरीक्षक VL पाखरे पोलीस हेड कॉन्स्टेबल महिला होमगार्ड PB शेजूळ था धोडीराम सिंग राजपूत व माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित व वृद्धाश्रमाच्या संचालिका पूजा पंडित आदींनी मदत कार्य केलं. आज आपल्या माणुसकी वृद्ध सेवालयामध्ये अलिदा वय 30 ही महिला काल गंगापूर हद्दीमध्ये सापडली आहे. आपण माणुसकी वृद्ध सेवालयातील सर्व सहकारी व गंगापूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी अलिदाचा आपण शोध घेत आहोत. नातेवाईकांचा आपण शोध घेत आहोत. ती तेलंगणा राज्यातील सांगत आहे. अजूनही तिचा अद्याप शोध लागले नाही. तिने फोन नंबरही आपल्याला दिला होता परंतु फोनवर काही तिची बोलणे झाले नाही. आपण तिच्या नातेवाईकाचा जोपर्यंत शोध लागत नाही आपण तोपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आपण तिला आपल्या माणुसकी वृद्ध सेवालयामध्ये दाखल करून घेतले आहे. तिच्या नातेवाईकांचा शोध जेव्हा लागेल आपण तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात पाठवून देऊ. महाराष्ट्रातील शान आणि लोककलेचा अभिमान असणाऱ्या पारंपरिक लावणीची पताका नव्या पिढीतील तरुणींनी फडकत ठेवावी असं आवाहन लावणी अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शाहीर शेषराव पठाडे यांनी मंगळवारी अहिल्यानगर इथं केलंय. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित 10 दिवसीय निवासी लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराच्या संचालिका लावणी सम्राज्ञी राजश्रीताई काळे नगरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर, ज्येष्ठ हार्मोनियम वादक भालेराव व शिबिर समन्वयक भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरार्थींना पारंपरिक लावणीबद्दल मार्गदर्शन करताना शाहीर शेषराव पठाडे यांनी लावणीचं मूळ संतपंत काव्यात असल्याचं उदाहरण देत पेशवाईच्या काळात लावणी बहरली. शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर होणाजी बाळा सगन भाऊ यांच्या बरोबरच पंढरपूरच्या ज्ञानोबा उत्पात यांनीही अनेक लावण्या लिहिल्या आणि या लावण्यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनही केलं. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, सुलोचना चव्हाण, सत्यभामा पंढरपूरकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, लीला गांधी, मधु कांबीकर, राजश्री काळे नगरकर, आरती काळे नगरकर अशा अनेक लावणी सम्राज्ञींनी महाराष्ट्राला लावणीचं वैभव प्राप्त करून दिलं. त्या पारंपरिक लावणीचं जतन आणि संवर्धन करणं तुमच्या हातात आहे. या शिबिराच्या माध्यमातून आगामी काळात अनेक लावणी कलावंत घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी डॉक्टर शेषराव पठाडे यांनी लावणी सम्राट गुरु ज्ञानोबा उत्पात यांच्या वाटलं होतं तुम्ही याल नुसतं हसून राया चालायचं नाही, चला जेजुरीला जाऊ या पारंपरिक लावण्या ठसक्यात सादर करून शिबिरार्थींचं मन जिंकलं.
शाहीर पठ्ठे बापूरावांच्या आधी गणाला रणी आणा हो आणि नमुया आधी देश भारती मानवतेची करुणी आरती या गणानं त्यांनी आपल्या सप्रयोग व्याख्यानास प्रारंभ करून लावणीचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाबाबत मार्गदर्शन केलंय. ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर शेषराव पठाडे यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर शेषराव पठाडे यांनी आपली ग्रंथ संपदा ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी व लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर यांना भेट दिली आहे. भगवान राऊत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलं. लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर यांनी आभार मानले. यावेळी लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरार्थी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. माणसं कुठं भेटणार आहे तुम्हाला? तुमच्या समोर ती बसलेली आहे. मी काही सगळी परिचय तुम्हाला त्याचा झाला असेल तर अशा पद्धतीनं तो चित्रपट मी पाहिला की समाज म्हणजे अलीकडं याला जशी प्रतिष्ठा पाहिजे, केवळ शिबिरापुरती लावणी, शिबिरापुरता तमाशा, शिबिरापुरती शाहिरी मर्यादित झालेली आहे. त्याच्या पलीकडे हे केलं पाहिजे. तर आज रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महिला दिनानिमित्त मराठवाड्यातील पहिली बस ड्रायव्हर महिला आणि पहिली रिक्षा ड्रायव्हर महिला यांचा गौरव करण्यात आलाय. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महिला दिनानिमित्त मराठवाड्यातील पहिली बस ड्रायव्हर महिला आणि पहिली रिक्षा ड्रायव्हर महिला यांचा गौरव करण्यात आलाय. त्यातील बस ड्रायव्हर असणाऱ्या शोभा मोरे या खेड्यातील एक गरीब कुटुंबातील फक्त 8वी पर्यंत शिक्षण झालेले आहेत. त्यांच्या 2 मुली झाल्यावर त्यांच्या मिस्टरांची नोकरी गेली. मग यांनी 2 व्हीलरचे क्लासेस आणि शिक्षण सुरू केलं. नंतर त्यांनी जड वाहनांचं प्रशिक्षण घेऊन परवाना काढून त्या बस ड्रायव्हर म्हणून औरंगाबाद बस स्थानकात रुजू झाल्या. त्या आता औरंगाबाद मध्ये बाहेरगावी बस चालवतात. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पण गौरव झालाय. त्यांनी आपल्या 2ही मुलींना चांगलं शिकवलं आहे. एक मुलगी एमटेक करते तर दुसरी 12वी सायन्स करून लॉ करते. दुसऱ्या मराठवाड्यातील पहिली रिक्षा ड्रायव्हर अनिता राजू कटकुरी या पण प्रथम धुणी भांडी असं काम करत असे. नंतर त्यांनी संसाराला हातभार लावण्यासाठी रिक्षा शिकून हा वेगळा मार्ग निवडला. रात्री अपरात्री लांबचं भाडं मिळणं तसंच अजूनही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यानं प्रतिकूल परिस्थितीत पण त्या गेली 25 वर्ष रिक्षा चालवत आहेत. त्यांनी पतीच्या माघारी 2ही मुलींचा सांभाळ आणि पूर्ण कुटुंबाची गुजराण यावरच केली आहे. त्यांची मुलं SB मध्ये 12वी, 10वी मध्ये शिक्षण घेत आहेत. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच क्षेत्रातील प्रगतीचा महिला दिनानिमित्त गौरव करावा म्हणून रोटरी इलाइट क्लबनं शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन गौरव केला. यासाठी क्लबमधील हसमुख सोमय्या, माधुरी सांगवीकर, डॉक्टर माधुरी जोशी, प्रकल्प प्रमुख स्वाती स्मार्ट, लता सोमय्या, विवेक कानडे, जयश्री कानडे, अभय स्मार्ट, PDG सुहास वैद्य, अशोक मतसागर, डॉक्टर अंजली भालचंद्र, अपर्णा कुलकर्णी आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. माझं शिक्षण म्हणजे 8वी पर्यंत होतं आधी. त्याच्यानंतर मी 12 वर्ष जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली आणि नंतर मग परिस्थिती बिकट झाल्यामुळे मला वाटलं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी नोकरी करायला पाहिजे. पण शिक्षणामुळे नोकरी मिळणं म्हणजे अशक्य होतं. मग मला मिस्टरांनी सांगितलं की ते प्रौढ-महिला शाळा आहे म्हणून. त्यांनी शोध घेतला आणि मला ती शाळा मिळून दिली. मग मी 9वी आणि 10वी प्रौढ-महिला शाळेमध्ये केलं आणि तिथून मला 65% मार्क मिळवले मी 10वीला. त्याच्यानंतर मग मी ड्रायव्हरच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि माझं 10 वर्षापासून ड्रायव्हर स्कूल आहे. जवळपास मी 700 लेडीजला प्रशिक्षण दिलं 2 व्हीलर 4 व्हीलरचे क्लासेस मी 10 वर्षापासून घेत होती. मग ते करतच मी इकडे असं सहज फॉर्म टाकला की चला म्हटलं आपण बघू ड्रायव्हर म्हणून आपण हे करू. तर 19च्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं. ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे सगळं मी पास झाली आणि आता म्हणजे 2 वर्ष झाले मी परमनंट जॉब करते ST महामंडळामध्ये, सेंट्रल आपले बस स्टँडला.
महिला रिक्षा चालक अनिता राजपतपुरी. आणि अगोदर तर महिलांना जास्त प्राधान्य म्हणजे घराच्या बाहेर निघायला परवानगीच नव्हती. आणि तिथून आई वडिलांनी म्हणजे फक्त आईचाच आपल्याला पाठिंबा असतो. खुलताबाद इथं इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आलाय. माजी नगराध्यक्ष SM कमर यांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक हिंदू बांधवांची उपस्थिती पाहायला मिळाली. खुलताबाद शहराचे माजी नगराध्यक्ष SM कमर यांच्या वतीनं पवित्र रमजानच्या निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीत हिंदू बांधवांची प्रमुख उपस्थिती होती. खुलताबाद शहरात औरंगजेब कबरीच्या मुद्द्यामुळे देशभर वातावरण चांगलंच तापलं असून मात्र या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा आदर्श खुलताबाद शहरात पाहायला मिळालाय. खुलताबाद शहरातील हिंदू बांधवांनी इफ्तार पार्टीत सहभाग नोंदवलेला असून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक दिसून आलं. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येतं. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजातील एकोपा वाढीस मदत होईल असं मत माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट SM कमर यांनी या प्रसंगी केलंय. बुधवारी 19 मार्च रोजी संध्याकाळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट SM कमर यांच्या वतीनं शहरातील मीना मशिदीच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांसह हिंदू बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी SM कमर यांनी आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या व आभारही मानलेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, भद्रा मारुती मंदिराचे अध्यक्ष मिठू पाटील, हजरत सय्यद जैनोद्दीन दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानी, शिवसेना उभाटा गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर बारगळ, किशोर कुकलारे, सलीम जागीरदार, गीताराम काळे, मनोज शिंपी, सत्यनारायण दादे, परीकचंद काळे, मदन हजारे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, मनोहर लाळे, उमेश सावजी, माजी नगरसेवक मकसूद पटेल, माजी नगरसेवक डॉक्टर मोइनुद्दीन कादरी, अनीस जागीरदार, मच्छिंद्र लिंगायत, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, ॲडव्होकेट शब्बीर अहमद, रईस जागीरदार, मोहम्मद नईस बख्श, इम्रान जागीरदार, दर्गा कमिटीचे सदस्य शेख कामरानुद्दीन, शेख रियाजुद्दीन, सय्यद अफसर, मतीन जहागीरदार यांच्यासह हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर NIA पथक संभाजीनगरात दाखल. खुलताबाद परिसराची केली पाहणी. जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयाच्या इमारतीस 65 वर्ष झाले, नवीन इमारत तयार झाली नाही. अंबादास दानवेंचा विधान परिषद सभागृहात प्रश्न. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.